मासवडी महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यपदार्थ. सारण बनवण्यासाठी अर्धी वाटी तीळ भाजून घ्यायचे. त्यात थोडी खसखस घालायची. नंतर तेल घेऊन त्यामध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे. तेलामध्ये 5-6 कांदे बारीक चिरून परतून घ्यायचे. त्याचा कलर असा होईपर्यंत बदलायचे आहेत. तेलामध्ये सुकं खोबरं किसून परतून घ्यायचं आहे. लसूण, शेंगदाणे, तीळ आणि खसखस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. एका परातीमध्ये परतून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. खोबरं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं जे आपण परतून घेतलेलं होतं. त्यामध्ये 1 चमचा तिखट, हळद, कांदा लसूण मसाला आणि धणे पावडर घ्यायचे, मीठ घ्यायचे. ते एकजीव करून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं. आता रस्सा बनवूया. तेलामध्ये 2 कांदे परतून घ्यायचे, उभे कापलेले. खोबरं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हा कलर येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे. तीळ भाजून घ्यायचे आहेत. याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तमालपत्र, मिरी, लवंग, दालचिनी आणि कढीपत्ता हे घ्यायचं तेलामध्ये. लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला आणि वाटून घेतलेलं वाटण हे सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. ते उकळून द्यायचं आणि बारीक गॅसवर ठेवायचं आहे. कवर तयार करण्यासाठी 2 वाट्या बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये थोडं जिरं घालायचं, हिंग, हळद थोडीशी आणि 3 वाट्या पाणी ॲड करायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्याला उकळून द्यायचं आहे. बेसन पीठ थोडं थोडं टाकून त्याला एकजीव करून घ्यायचे, नाहीतर त्यात गुठळ्या होऊ शकतात. छान मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 वाफा झाल्यानंतर वड्या बनवायला घ्यायच्या.
ओल्या कापडावर कोथिंबीर, नारळाचा कीस घ्यायचा आहे. त्यावर बेसनपीठ ठेवायचं आहे. ते गरमच घ्यायचं आहे. त्याला पाण्याचा हात लावून ते पसरट करायचं आहे. त्यावर भरपूर सारण ॲड करायचं आहे. आणि त्याच्या वड्या बनवून घ्यायच्यात. त्याला माशाचा आकार दिला जातो म्हणून कदाचित त्याला मासवडी हे नाव पडलं असावं. वडीला आधी कडेने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सारण बाहेर जात नाही. झाली वडी तयार.